यानंतर पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीमधनं सुरुवात होतीये। जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, मात्र 13 तारखेनंतर आपण आपली भूमिका आणखी स्पष्ट करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं। दरम्यान हिंगोलीमध्ये जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मनोज जरांगेंची याच संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी, आपण पाहूया। आजपासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागरण आणि शांतता रॅली करत आहेत 13 तारखेपर्यंत। 8ही जिल्ह्यामध्ये ही रॅली असेल आणि आज हिंगोलीमधून त्याची सुरुवात होते। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत, जे हिंगोलीकडे निघाले आहेत आणि सध्या समृद्धीवरनं प्रवास करत आहेत। खरं तर हा आरक्षणाचा लढा सुरू होऊन जवळपास आता 9 महिने होऊन गेलेत, मात्र अजूनही जनजागरण करण्यासाठी रॅली का काढावी लागते? नाही, शेवटी काय असतं, सातत्य आपण ठेवणं आवश्यक असतं। ज्या विषयाला आपण हात घातला, ज्यात आपले लेकरं समाजाचे मोठे होणार आहेत, तिथं जनजागृती असणं आवश्यक असतं। वारंवार आपण असं म्हणू शकत नाहीत की एकदा पेरणी केली मग आता बार बार करायची काय गरज आहे। प्रति वर्षाला आपल्याला पेरणी करावं लागणार आहे, त्यावेळेस लक्ष्मी म्हणून आपल्या घरात धान्य येणार आहे, जे आपल्याला वर्षभर पुरणार आहे। तसंच मराठा आरक्षणाचा विषय लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यावेळेस मराठा समाजात सातत्यानं जागृती ठेवणं आणि 2 महिन्याला एकजूट एकत्र येऊन आपली मागणी, हक्काची मागणी करणं हे गरजेचं आहे। म्हणून आज आज हिंगोलीपासून आपली मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली सुरू होती। मराठा समाजाला ABP माझाच्या माध्यमातून माझं आव्हान आहे जाहीरपणानं की लेकरांचं हित आहे बाबांनो, आपण लढल्याशिवाय, आपण एकत्र आल्याशिवाय ते होणार नाही। एक दिवस तुम्ही काम बुडवल्यानं जर मराठा समाजाचं, करोडोच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर आपण ताकदीनं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना हे आरक्षण लागणार आहे, सर्वसामान्य शेतकरी मराठ्यांना लागणार, सगळ्यांनी ताकदीनं एक दिवस या रॅली सहभागी व्हा। आता आपल्याला लेकरं आणि आपल्या जातीसाठी लढायचं, एक दिवस जातीसाठी द्या। तुम्ही शांतता रॅली काढणार आहात, मात्र या शांततेचा भंग कोणी करू इच्छितात असा तुम्ही आरोप केलात। तुम्हाला का असं वाटतं आणि हे कोण भंग करू शकतात आणि अशांतता पसरू शकतात? छगन भुजबळ साहेबांनी इथून पाठीमागे ते केलंय जिथं आंदोलन ते तिथंच आंदोलनं बसवायची, आमच्या आंदोलन तिथं सभा घ्यायच्या, हातपाय तोडण्याच्या, भाषा करायच्या, वेगळ्या स्क्रिप्ट वाटून दिल्यासारख्या वेगळे भाषणं द्यायचे आणि मराठ्यांच्या विरोधात गोरगरीब ओबीसींना उतरायचं विनाकारण, कारण नसताना। कारण त्यांना आरक्षण आहे, त्यांचे लेकरं मोठे व्हावे वाटते, तसे आम्हालाही आमचे वाटते, आमच्याही लेकरं मोठे झाले पाहिजेत, ही त्यांची भावना नाही आहे। मराठ्यांचा द्वेष छगन भुजबळ साहेबांमध्ये प्रचंड असल्यामुळं त्यांच्यावरती आमचा विश्वास नाही आहे। ते 100% गालबोट लावायचा प्रयत्न करतील आणि ते सरकारचे प्रतिनिधी आहेत, सरकारमध्ये मंत्री आहेत, ते असल्यामुळे ज्या सरकारनं त्यांना मंत्रिपद दिलं त्या पदाचा दुरुपयोग मराठ्यांचं वाटोळं होण्यासाठी ते करतायत। म्हणून या शांतता रॅली आता हे सरकारचं काम आहे, कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, शांतता राहिली पाहिजे। तरी समाज म्हणून आम्ही दुसऱ्यांदा हे करतो। इथून पाठीमागे एकदा आम्ही असं शांततेचं आव्हान करून शांतताच ठेवली राज्यात आणि ठेवण्याचे नागरिक म्हणून आमची जबाबदारी, पण त्याच्यावर सरकारनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे। ते जर गालबोट त्यांनी कुठं कार्यकर्ते त्याचे घुसून जर गालबोट लावायचा प्रयत्न केला, त्याला जबाबदार छगन भुजबळ असणार आहे। आणि त्याचबरोबर सरकारमध्ये मंत्री असल्या कारणानं फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब सुद्धा जबाबदार असणार आहे, कारण त्यांच्या सरकारमधला तो मंत्री। बरोबर, तुम्हाला असं म्हणायचं शांतता भंग झाली तर भुजबळ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असतील? ते याच्यासाठी असतील की त्यांच्या सरकारमध्ये ते मंत्री आहेत आणि त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। त्यांनी जर त्याला मोकळं सोडलं तर तो शांतता भंग करणार, कारण त्याला नादच आहेत पहिल्यापासूनच, दंगली घडवण्याच्या, गोरगरिबात वाद लावायची, त्याला पहिल्यापासूनचा नाद आहे आणि तो काय जात नाही त्याचा। त्यामुळं राज्यात शांतता राहील हे काम सरकारनं करावं, आमच्याकडूनही सुरू आहे, पण तो शांतता ठेवत नाही। त्यांनी जर गालबोट लावायचा प्रयत्न केला तर याला जबाबदार तोच असणार आहे। तुमच्याकडे काय माहिती आहे, काय केलं जाणार आहे? तुमच्याकडे काय माहिती? नाही, माहिती नाही, असे बघा, शक्यता आहे, का शक्यता असू नाही। इथून पाठीमागे घडलंय ना, इथून पाठी ते काय घुसून काही करायला लावीन, शांतता भंग करायला लावीन, कुठं गालबोट लावीन, कोणाची गाडी फोडायला लावीन किंवा कोणाचा मोग मारडायला लावीन, काही करायला लावू शकतो। तर त्याच्यामुळे आपण सावध असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळं थांबायला पाहिजे होतं का? बोला। त्याने आताही आमचं आंतरवालीत आंदोलन सुरू होतं, त्यावेळेस आमच्याच पुढं बसवलं। आता तिथून येणारे जाणारे लोक एकच रस्ता आहे सगळ्याला, धक्का नाही लागला तर लागला मानायचा, दंगल भडकून आणायची, पण आम्ही ते नाही होऊ दिलं। आम्ही वेळेप्रसंगी सावध भूमिका घेतली आणि आमच्या लक्षात आलं की याला जाणून बुजून इथं वाद निर्माण करायचा। 10 महिन्याची आमची असणारी आमरण उपोषण स्थगित केलेली परवानगी
सुद्धा रद्द करायसाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आमच्यासमोर आंदोलनाला मिळती. अंबडमधून त्यांनी सभा पुकारल्या, तिथून घाणघाण भाषेत बोललं गेलं. तसं त्याच्यावरती पाळत ठेवणं सरकारनं गरजेचं आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे. नसतं आता आमचं संरक्षण आम्हाला करावं. दुसरं असं की काल तुमचं अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे यांच्याशी बोलणं झालं. नेमका गाभा होता रात्रीच्या चर्चेचा. घुमरे साहेब आणि चव्हाण साहेब आले होते की हैदराबादचं गॅजेट असेल त्या संदर्भात सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या आमच्या व्याख्याप्रमाणाचा विषय असेल. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, कारण आमचा आणि कुणबीचा रोटीबिटी व्यवहार होतोय, त्यांचा आणि आमचा व्यवसाय एकच आहे. आम्ही एकमेकाशी आमचे नातेगोते होत आहेत, आमच्या त्यांच्या सगळं सारखं साम्य आहे. मग जर तुमच्या 180 जाती घातल्या होत्या, त्याच्यात जर आता 300, 350, 400 जाती त्या झाल्या, मग तुम्ही पोटजाती उपजाती म्हणून घेतल्यात. मग मराठ्यांचे पोटजात कुणबी कशाहून होत नाही? तुमचे जर त्यांचे आणि तुमचे व्यवसाय एकच आहेत म्हणून जर तुम्ही त्यांना आरक्षणात घेतलंय, तर मग आमचा आणि कुणबीचा व्यवसाय एकच आहे ना. ही भेदभाव का? यावरही चर्चा झाली. 8-9 मागण्यात त्याच्यावरही झाली. त्यांनी सांगितलं फडणवीस साहेबांना मी सांगतो, आम्ही लक्ष घालतो. ठीक आहे, हरकत नाही, कारण ती अंतरवाली दादा, तिथं कोणी येऊ शकतं, तिथं काय कोणाला येऊ नको असं म्हणता येत नाही. कारण तिथं काय समाजालाही माझं झालं, मी काय कोणाचा होत नाही. काही झालं तरी मला कृती लागते, अंमलबजावणी लागते. अशा आश्वासन गप्पाला मी कदरून गेलेलो आहे आणि समाजाला माहिती हे कोणाचंच होत नाही. त्यामुळे समाज आपण आपल्या कामात फिट असतो. शंका कुशंका आमच्यात अजिबात नाही. आता कोणत्या निवडणूक आहेत म्हणून का कोणाला पाठीमध्ये लाईन काय केलं? मी समाज स्वतः काहीच करत नाही. मी कोणत्याच नेत्याचा होऊ शकत नाही. मी फक्त मराठ्यांचा आणि मराठ्यांचाच राहणार शेवटपर्यंत. दुसरं असं की शिंदे हैदराबादला या ठिकाणी गेली अशा प्रकारची माहिती आहे. या संदर्भात सरकारने तुम्हाला काही कळवलं आहे का, किंवा या सगळ्या संदर्भातली काय माहिती तुमची? नाही, माझ्याकडे ती माहिती नाही, पण शंभूराजे साहेब रात्री बोलले. बराच वेळ त्यांनी माहिती दिली, सगळी बोलले सुद्धा. हैदराबाद गॅजेटचंही काम सुरू आहे, सगळ्या सोयऱ्यांचंही काम सुरू आहे आणि 3 पत्र विधानसभेत त्या दिवशी ते बोलले होते की 3 पत्र दिलेत म्हणून विधानसभेत त्यांनी अधिवेशनात सांगितलं. रात्री सांगितलं की आज घडीला आम्ही 5 पत्र आत्तापर्यंत दिलेत की आम्हाला ते लागतं आणि आम्ही टीम पण पाठवणार आहेत. मग आता पाठवलेली असली तर त्याबाबत मला आत्ताची मात्र माहिती नाही. आपल्याकडूनच माहिती मिळते की जात आहेत. म्हणून सांगतो मी की चांगली गोष्ट जर गेली असेल तर शंभूराजे देसाई साहेबांवरती खऱ्यानंच विश्वास टाकलेला तो सार्थ होईल. शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती विश्वास टाकलेला तो खरा होईल. आम्हाला काय राजकारणाचं देणं घेणंच नाही. पहिल्यापासून म्हणतो तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण द्या, तुम्ही स्पष्ट बोला. सरकारनं, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी स्पष्ट बोलणं गरजेचं आहे की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर आम्हाला द्यावा लागणार आहेत. तुम्ही स्पष्ट बोला. त्यांचं 83 क्रमांकाला जर आहे तर पोटजात म्हणून मराठ्यांना घालावं लागणार आहे, कारण तुमच्या पोटजाती म्हणून घातल्या. हैदराबादचे गॅजेट असेल, सगळे गॅजेट असतील, सगळ्या सोयीचा अंमल करावीच लागणार आहे आम्हाला. हे स्पष्टपणानं सरकारनं बोललं की दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल. तुमची गेल्या काही दिवसांपासून तुम्ही 288 जागा लढवणार, 288 जागा लढवणार असं म्हणताय. त्याची तयारी काय चालू आहे? 100% चौथा टप्पा पार पडत आलाय आमचा. चौथा टप्पा मी APP माझाला मुद्दामून सांगतो की आमचा चौथा टप्पा पूर्ण होत आलाय. पण शेवटी समाज आहे, मालक माझा समाज आहे. त्याच्यामुळे समाजाला विचारल्याशिवाय मी निर्णय घेत नाही. 13 तारखेच्या नंतर, कारण आमचे आणखी 2-3 टप्पे राहिलेत. पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जनजागृती रॅली करणार आहेत शांततेची. आम्ही मराठा समाजाला राज्यात घेऊन सगळ्यांना जाहीरपणानं राज्याची बैठक एखाद्या ग्राउंडला लावून जाहीरपणाने एकदा ठरलं की मी मागे सरकत नाही. समाजाला माहिती आहे, मागं ठरलं पाडा की पाडावर शेवटपर्यंत होतो. 288 उभा करायचे का 288 पाडायचे. आता किती तुम्ही मागे सांगितलं की 127 जागांपर्यंत तुम्ही पोहोचलाय. आता आकडा नाही सांगता यायचा. साधारण काय कुठून नाही, कुठपर्यंत पक्काच आहे ना, साधारण नाही, पक्काच आहे. पण आता सर्वे कुठून कुठपर्यंत पोहोचलाय, म्हणजे 127 वरून कुठपर्यंत गेलाय? आता विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत गेलो होतो आम्ही. बरं, आकडा काय आहे साधारण? नाही, पक्का नाही. आता ते या गाडीत आहे, दुसऱ्या त्या गाडीत बरं, तुम्हाला हिंगोलीला गेल्यावरती इथून कुठून 23 पर्यंत गेला वाटतं. 123 पर्यंत गेलाय असा अंदाज आहे. थोडं मागं पुढं होईल ते. 123 पर्यंत चाचपणी आम्ही बघितली, कुठं कुठं काय होऊ शकतं, कसं एक आहे हे बघितलं. पण 288 उभा करायचे का पाडायचे याच्यावर मात्र शेवट अंतिम निर्णय समाजाचा राहणार. कारण राजकारणात समीकरण जुळवायला लागते. असं कुठं गर्दी जमली म्हणून त्याच्यावरती राजकारण नसतं करता येत, किंवा 200 जणांसाठी करोडो मराठा समाजाला खड्ड्यात नसतं घालता येत. 100-200 जणांचा विचार करायचा आणि एवढा मोठा समाज खड्ड्यात घालायचा असं नाही. राजकारणाचे समीकरण वेगळे, सगळं तारतम्य जुळून सविस्तर त्याच्यातली
सगळी सखोल माहिती घेऊन गांभीर्यानं याच्यावर विचार करायला लागतो. राजकारण करताना सोपी गोष्ट नसती, त्यामुळे समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतं काम होणार नाही. सरकारसोबत 4, 5, 6, 7, 8 आता आकडाही तुम्हाला आठवत नसेल की तुम्ही चर्चा केल्यात. आत्ताच्या स्थितीला सरकारवर तुमचा किती विश्वास आहे? देईल वाटतं. आमचं जे सत्य आहे ते देईल. आणि त्यांनाही सांगितलं तुम्ही स्पष्ट बोला. हा काय दोन्हीला बी, मराठ्यांना पण आणि ओबीसींना पण स्पष्ट बोलल्याशिवाय क्लिअर नाही होणार. जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असल्या तर आम्हाला त्यांना आरक्षण द्यावं लागणार, रद्द करून चालणार नाही. जर 83 क्रमांकाला कुणब्यांचा आणि मराठ्यांचा व्यवसाय जर एक असेल तर पोट जात म्हणून आम्हाला ती घ्यावी लागणार आहे. कारण तुमच्या पोट जाती म्हणून घेतल्यात हे स्पष्ट बोलावं लागणार आहे. हैदराबादचं गॅजेट त्यांचं आहे, मराठ्यांचं. सातारा संस्थांचं आहे, ज्या राजा शाहूराजांनी आरक्षण सगळ्यांना दिलं. सातारा संस्थांचं जर गॅजेट आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, तर आम्हाला द्यावंच लागणार आहे, पर्यायचं नाही. हे स्पष्ट सरकारला बोलावं लागणार आहे. जातीवादच होणार नाही, कारण खरं ओबीसीच्या नेत्याला सुद्धा पटवून घ्यावं लागणार आहे. किती शंका आहे की तुम्हाला पुन्हा दगा फटका होऊ शकतो? किती टक्के शंका आहे का नाही आहे? नाही, आता काय असतं, आंदोलक म्हणून आणि समाजाचा मुलगा म्हणून काम करताना आशावादी राहणं काम आहे. 13 तारखेपर्यंत आशावादी मी असावं, माझ्या समाजाने असावं. नसा लढायला आणि संघर्ष करायला आम्ही कुठं कमी पडतोय आणि पडणार बी नाही. 13 तारखेनंतरचं प्लॅनिंग 288 पाडायचे का निवडून आणायचे हे, कारण पर्यायचं नाहीये ना. जर देणारच नसल सरकार, जर आम्हाला जाणून बुजून राजकारणात ढकलणार असलं त्याला आमचा नाविलाज आहे. त्याला नाविलाज. मराठवाड्यानंतर शांतता रॅली कुठल्या भागात? पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मुंबई, कोकण, बरं. 5ही विभागात राहणार. मुंबईमध्ये तुम्ही रॅली काढणार? का नाही काढणार? सगळ्यांना अधिकार आहे. आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आम्हालाही घटनेनं कायद्यानं अधिकार दिलाय. का नाही काढायची? कुठल्या टप्प्यात? ते टप्पा काय 3रा आहे का 5वा आहे बहुतेक. बरं. 5वाच असणार आहे शक्यतो. बरं. 5व्या टप्प्यात सगळे झाल्याच्या नंतर असणार आहे. सगळ्यात शेवटी मुंबई. हा बहुतेक. पण 13 तारखेचं जर मिळालं तर पुढचे दौरे रद्द. मग आम्हाला आरक्षणाशिवाय दुसरं काही नाही ना. आपल्याला नादच नाही. राजकारण नको. मी 50 वेळेस उपोषण कशासाठी केलंय मग? की मग आम्हाला राजकारणात जायचं नाही, आम्हाला त्या वाटेवर नेऊ नका, आमचं आम्हाला द्या, हीच मागणी. आमच्या व्याख्याप्रमाणे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. टिकवायची जबाबदारी तुमची, कारण सरकार तुम्ही, तुम्हाला ते करावंच लागणार आहे. आता या बघा, आम्ही का लढू नाही? आम्हाला नाही असणारे लढायला लागलेत. ज्यांना असून ते ताकदीने लढायला लागलेत, तर मग आम्हाला नसल्यावर आम्ही किती ताकदीने लढणार? प्रचंड ताकदीने लढणार आम्ही. ते जर जातीसाठी एवढे कट्टर आहेत तर मी माझ्या जातीसाठी का कट्टर असू नये? ते जर आरक्षण असून केसेस घ्यायला भ्यानात तर आम्हाला आमच्यावर खोटे गुन्हे मराठा समाजावर दाखल केले, मराठा समाजाने का भ्यावं? आम्ही का कट्टर असू नये? ते जर असून येत, मग त्यांना असून जर इतके लढायला लागले तर माझ्या मराठ्याला तर नाहीये. उघड्या डोळ्यानं माझ्या मराठा समाजाचं करोडो पोरांचं वाटोळं व्हायला लागलं. आम्ही का उघड्या डोळ्यानं बघावं? आमचा तर हक्क आहे, आमचा सातबारा आहे, आमचं नाव आहे त्याच्यावरती. का घेऊ नये आमच्या हक्काचा आम्ही? म्हणून ताकदीनं मराठा समाजात उतरणारे. हा थोडीफार रॅली कमी होईल, कारण कामाच्या दिवस आहेत आणि पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला सुद्धा समाज खूप गेलेला आहे. परंतु आहेत त्या मराठ्यांना माझी विनंती की सगळ्या ताकदीनं बाहेर पडा. सगळ्या पक्षातले मराठी आरक्षण घेणार आहेत, सगळेच घेणार आहेत. आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आमदार, खासदार, मंत्र्यांना आमची विनंती की तुम्हाला आता बोलायला जागा आहे. ते सगळ्या पक्षातले एका व्यासपीठावर ओबीसीचे नेते आलेत. तुम्हाला सुद्धा आता समाजाच्या बाजूने उभा राहायची संधी आहे. तुम्ही सुद्धा राहू शकता. तुम्ही राहतात तर आम्ही का राहू नये हे तुम्हाला सांगायला आहे. समाजाच्या पाठीशी यावेळी उभा राहा. समाज उघडा पडता कामा नाही. शेवटचा प्रश्न, तुम्ही 13 तारखेनंतर राजकीय भूमिका घेणार असं सातत्यानं सांगताय, पाडायचे किंवा लढायचे. 13 तारखेला जर आरक्षण मिळालं तर जरांगे पाटलांची राजकीय भूमिका काय? नाही, काय गरज आहे मग? आपल्या राजकारणात जायचंच नाही. माझ्या समाजाला नाही, मला नाही. तुम्हाला लकलाप राजकारण. आणि दिल्यावर समाज डोक्यावरच घेणार आहोत. मी एबीपी माझाच्या माध्यमातून पुन्हा एक जाहीरपणानं महत्वाचं सांगतो. ते बार म्हणतात 1980 पासून त्यांनी काही नाही दिलं, मग ते काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी काही नाही दिलं, असं ते फडणवीस साहेब बी म्हणतात. मी फडणवीस साहेबालाच असं सांगतो, फडणवीस साहेब तुम्ही म्हणताय तिकडंच वळाले. अहो त्यांनी चूक केली ना, सगळ्या मराठ्याला माहिती आहे ना. मग तुम्ही करताय का? दुरुस्त करा ना चूक. तुम्हाला एक अनुभव आहे, त्यांनी दिलं नाही, तुम्ही दिलं 13% आरक्षण म्हणून 106 आमदार निवडून दिले राव तुम्हाला. पण ते गेलं ना. आता ते देत नाहीत म्हणूनच तुम्ही द्या म्हणतोय समाज. तुम्ही द्या ना, हे लोक डोक्यावर घेऊन नसतील ना. तुम्ही तेच पाडा गिरवायला लागले. तुम्ही द्या. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे, कुणीही द्या.
तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभ कुणी द्या पण द्या, पण तेच पाडे जर तुम्ही गिरवायला लागले, त्यांनी ती चूक केली तीच तुम्ही करायला लागलात, आमचा हक्काच असून द्या ना. हा मग समाज कसा वेगळ्या वळणावर नाही जाणार, मताच्या तर कसा जाईल. ठीक आहे, धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील आणि आजपासून ते संपूर्ण मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण जनजागरण आणि शांतता रॅली करतात. मात्र ही रॅलीच्या दरम्यान जर शांततेचा भंग झाला तर याला जबाबदार छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असं गंभीर आरोप त्यांनी केला आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.